तर आपण आलेलो आहेत खेड तालुक्यातील कनेरसर गावामधल्या या शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळा आहे. दत्तात्रय वारेसर या ठिकाणी आल्यानंतर या शाळेचा चेहरा मोहराच पालटून गेलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की ही ग्रंथालय किंवा मेडिटेशन रूम आहे आणि खाली पाहतोय की सगळी मुलं या ठिकाणी बसून सगळं सराव परीक्षा वगैरे त्याचा छानसा अभ्यास करतायत. ही सगळी मुलं हे अभ्यास करतात आणि त्या जोडीला सुद्धा विविध उपकरणं देखील सरांनी घेतलेले. म्हणजे बघा, मुलांना शाळेची आवड लागावी त्यामुळे इथं हे धनुष्यबाण आहेत, आर्चरी म्हणतात, हे बंदूक आहे, नेमबाजी सराव वगैरे. समजा कोणाला आवड आहे तर ते पियानो देखील आहेत. इथं ताशा, ड्रम वगैरे, बासुरी आहे, साऊंड आहे. आणि अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी पुस्तकं देखील लायब्ररी आहे. इंग्लिश स्पीकिंगसाठी आहे, वेगवेगळे माइंड्स हे करण्यासाठी पुस्तकं आहे. हे बघा, म्हणजे जे हायफाय जे आहे, अर्थशास्त्राची पुस्तकं आहे, केमिस्ट्रीची पुस्तकं आहे, सगळी पुस्तकं आहे. म्हणजे ही पुस्तकं वाचून मुलांची सगळीच म्हणजे शैक्षणिक नाही तर सामाजिक वैचारिक प्रगती होईल अशी पुस्तकं या ठिकाणी या शाळेमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता का भविष्याची सफर, जागर, वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय. आता तर हे तर बघा रॉचं पुस्तक आहे या ठिकाणी. म्हणजे सर्व पुस्तकं वगैरे वाचून या मुलांची कशी आवड निर्माण होती शिक्षणाच्या प्रती. छत्रपती शिवरायांची तर हे देखील लावलेली. नरवडे सर देखील आलेले शाळा पाहायला. मागच्या वेळेला मॅडम आम्ही आलो होतो, चौघेजण आलो होतो ना आम्ही. आले होते बरोबर. मग ती आमची शाळा आहे धोरवडच्या तिन्ही शाळा. बालवाडी, प्रायमरी शाळा आहे. प्रायमरी शाळा झेडपीची? झेडपीची आहे. बरं. माध्यमिक स्कूल आहे. इथे लायब्ररी तरी 3 ते 4,000 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण इंग्लिशच्या वेगळ्या, संस्कृतची वेगळी पुस्तकं आहेत, मराठीची वेगळी पुस्तकं आहेत आणि इथं CBSE बोर्डचे पण काही पुस्तकं आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स. आता जे काही मुलांना 10वीचे पेपर्स आहेत CBSEचे, तर तिथं हे पेपर्स दिले ते. तर तसंच ही जी पुस्तकं आहेत तर ते आम्ही योगनिद्रानंतर वाचतो. आता योगनिद्रा आता योग कधी करता योगनिद्रा? म्हणजे आमची जी जेवणाची सुट्टी होती तर त्याच्यानंतर आम्ही योग निद्रा करतो. किती वेळ? 1 ते 1.5 तास. योगनिद्रा 1.5 तास? मग शिकता कधी तुम्ही? म्हणजे आता जेवल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा आम्ही शाळेत येतो, प्रार्थना करून मग आम्ही विषय मित्राच्या ग्रुपमध्ये बसतो. आता विषय मित्र म्हणजे काय? विषय मित्रामध्ये आता मुलांना शिकवतात. म्हणजे जे आपल्याला 1-2 वर्षांनी मोठी मुलं असतात तर ती आपल्याला शिकवतात. आता जे काही आपल्याला येत नाहीये किंवा आता सरांनी एखादा टॉपिक शिकवलाय तर मग आपण त्याला येत नसलं तरी आपण हो म्हणतो. खरं आपल्याला समजलेलं नसतं, मग अशी विचारायला भीती वाटते की मुलं आपल्यावरती हसतील. तसंच जर आपण विषय मित्राच्या ग्रुपमध्ये विचारलं तर मुलं आपला हसत नाही, ते डाऊट्स आपल्याला क्लिअर करून मुलांना शिकवतात. आणि मग आता जर जी मोठी मुलं येतात त्यांनी बारक्या मुलांना शिकवलं तर त्यांचं पण 2दा रिव्हिजन केल्यासारखं होतं. मग आता जी मोठी मुलं येतात त्यांचं पण पक्क होतं ते आणि छोट्या मुलांचे डाऊट्स पण क्लिअर होतात. मग त्याच्यानंतर आम्ही जेवणाची सुट्टी करतो
मग त्याच्यानंतर योगनिद्रा असते. तर योगनिद्रा 1 ते 1.5 तासाची असते. जर आपण खाऊनच लगेच अभ्यासाला बसलो की मुलांना कंटाळा येतो अभ्यास वगैरे करायला, त्यांना जे काही शिकवलंय पुढे तर ते समजत नाही. मग आता त्याच्यामध्ये एक क्लिप असते तर ती आम्ही मुलांना लावून देतो. मग त्याच्यानंतर मग मुलं झोपतात थोड्या वेळ, म्हणजे मग त्याच्यानंतर मुलं ही पुस्तकं वाचतात. आता जसे की तेवढ्याच फ्रेशनेसमध्ये जर ही पुस्तकं वाचली तर मुलांचा ब्रेन पण जास्तीत जास्त डेव्हलप फ्रेश असतो जो उठल्यानंतर. उठल्यानंतर मग मग मुलांना मुलांना घरी पुस्तकं नाही का मुलांच्या? हो असतात. असतात, ते घेऊन येतात दप्तरामध्ये. नाही इथलचीच पुस्तकं वाचतात. जर घरी न्यायचं असेल तर मग इथं नोंद करतात. नोंद करून हे जातात. पुस्तक ह्यांनी घेतलंय. हां, हा. नोंदी पण तुम्हीच करता का बाळा? नोंदणी कोण करतो? ते मॅडम विचारतात नोंदणी. ते पुस्तकाची जी नोंदणी ती तुम्हीच करता ना गटानुसार? आम्ही म्हणजे गटानुसार नाही करत. आता शाळेला आता मुलंच सांभाळतात. म्हणजे आता वाचन मंत्री आहे तर मग तो ह्याची सगळ्याची नोंद करणार की ह्यानी हे पुस्तक घेतलंय. म्हणजे तुमच्याकडे मंत्रिमंडळ आहे विद्यार्थ्यांचं मुलांचं. तंत्रज्ञान मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, स्वच्छता मंत्री, हा. शेती मंत्री, हा, बरोबर ना? कृषी मंत्री. तुम्ही शाळेत किती वाजता येता? 9 वाजता आणि 6 वाजता शाळा सुटते. 6 वाजता. आणि पालक कुठून येतात मुलं एवढी? किती लांबून येतात? शिक्रापूर, लांबून किती किलोमीटर? 24 वगैरे. ते कशाने येतात ती मुलं? बस म्हणजे गाडी असते, पालकांनी उपलब्ध करून दिली. पालकांची असते, शाळा म्हणजे नाही घेत? पालकांनी उपलब्ध करून दिली. अच्छा अच्छा. तू कितवीला आहे? 4थी. तुला येतं सगळं मराठी पेपर वाचता पुरा? हा. इंग्रजी बोलता येते? आणि मल्याळम? मल्याळम नाही, काश्मीरी. काश्मीरी आणि जॅपनीज हा. येते? फ्रेंच? पण तू कितला फ्रेंच शिकली? आता 2री पासून म्हणजे बेसिक वगैरे माझं नाव बोलायला शिकले. तू आता 4थीला आहे? हा. म्हणजे तुझं आता पोर्शन कधी संपला तुमचा 4थीचा? 3 महिन्यात. पहिल्या 3 महिन्यात? म्हणजे आता मुलं जे आहे त्यांचा जो सिलेबस असतो तर तो पहिला 3 महिन्यातच तो कसा काय संपतो 3 महिन्यात? म्हणजे आता ते जास्त अवघड पण नसतं शिकायला. मग आता जे विषय मित्र येतात ते आपल्याला जे येत नाही म्हणजे बाकीचं आपण स्वतः शिकायचं आणि जे येत नाही ते विषय मित्राला विचारायचं. आणि विषय मित्राला येत नाही ते गुरुजींना विचारायचं? म्हणजे असं बऱ्याचदा होत नाही. म्हणजे गुरुजींपर्यंत पोहोचतच नाही? म्हणजे आता आमच्या शाळेत 4 स्टेप्स असतात शिकण्यासाठी. self एक सेल्फ study. स्टडी, मग ग्रुप आणि मग इंटरनेटद्वारे पण शिकतो आणि शिक्षक. मग बरोबर. सेल्फ स्टडी मध्ये आपल्याला 50% कळतं. मग नंतर आपण म्हणजे तुम्हाला काय हे दिलेलं आहे टॅबलेट वगैरे? हा. टॅबलेट आहे हा. त्याला, त्याच्यातून सेल्फ स्टडी ही पुस्तकं आणि टॅबलेट. हा. आणि तो फळ्यावर काय करतात? फळ्यावरती पण शिकवतो. आता गरज असल्यावरती आम्ही फळ्यावरती शिकवतो. प्रोजेक्टर आहे सगळे याच्यामध्ये? प्रोजेक्टर नाही, तिथं तो स्मार्ट बोर्ड आहे त्याच्यावर. स्मार्ट बोर्ड आहे. कसं स्मार्ट बोर्ड जरा ऑपरेट करून दाखव. हा स्मार्ट बोर्ड आहे तर याच्यावर आपण म्हणजे शिकवू पण शकतो. हां. त्याच्यावर इरेज करण्यासाठी, लिहिण्यासाठी एक असा एक पेन असतो त्याचा आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर हा मोबाईल सारखाच असेल. ह्याच्यावरती आता आपल्याला जे काही शिकायचं वगैरे ह्याच्यावरती ॲप्स वगैरे दिले ते. हे शिकवलं कोणी तुम्हाला? यूज करायला वगैरे? मुलांचंच बघून शिकलो. अच्छा, एकमेकाचं बघून. अच्छा. आता इथं लिहिण्यासाठीचा हा बोर्ड आहे तर त्याच्यावरती आपण लिहू शकतो, इरेज करू शकतो. परत आपल्याला जसं ब्लॅकबोर्डवरती आता हे 2Dचे शेप्स आहेत, 3Dचे शेप्स आहेत. परत आपल्याला जर लाईन काढायची असेल ब्लॅकबोर्डवरती आपल्याला लाईन काढायला त्रास होतो किंवा वाकडी तिकडे लाईन येते, मुलांना समजत नाही की कोणता आकार आहे वगैरे. त्याच्यावरती आपण वेगवेगळे आकार घेऊ शकतो. त्याप्रमाणे काय याला स्मार्ट बोर्ड म्हणतात? हे कोणी दिला स्मार्ट बोर्ड तुम्हाला? कंपनीने वगैरे. कंपनी भेट दिला? बरं. आणि मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजता जाता घरी? 7 वाजतात का केव्हा? संध्याकाळी 7-8 होतात?
म्हणजे पहिल्यांदा 7-8 वाजेपर्यंत होती शाळा. अच्छा. मग कंटाळा येत नाही का एवढा वेळ शाळेत राहायला? म्हणजे आता मुलांना इथं सगळ्या गोष्टींचं फ्रीडम दिलंय, मग मुलं शाळेत यायला कंटाळत नाही. म्हणजे आता स्किलचं फ्रीडम आहे. जेव्हा काही आपल्याला काही विषय मित्राचं वगैरे काही कधी पण बसू शकतो. तुमच्या इथे शाळेतली पहिलीतला विद्यार्थी चौथीची परीक्षा देऊ शकतो का? म्हणजे आता त्यांना तसं ट्रेन करायला लागतं, मग ते देऊ देतात का असे? देतात. म्हणजे आता जो म्हणजे IASचा जो म्हणजे प्रश्न असतात 2-3 ते येतात सोडवतो. पहिलीतल्या वेळेस. आणि पहिलीत आल्यावर पेपर किती दिवसात वाचता येतो मराठी पेपर? 15 दिवसात. 15 दिवसात मराठी पेपर सगळ्यांना. तुमच्या शाळेतली स्कॉलरशिपला बसतात का मुलं? हा, हे स्कॉलरशिपला बसली तर पाहिजे. कुठले 5वीची? हा, ही 5वीची. पुढच्या रविवारी पेपर आहे ना. हा. अच्छा. तुम्हाला काय जगात 1 नंबर आला का शाळेचा तुमच्या? कसं काय? म्हणजे आम्ही पहिल्यांदा जी पूर्ण जगात ना एक टी4 एज्युकेशन नावाची एक संस्था काम करते. आता त्याच्यावरती आम्ही एकदा भाग घेऊन बघितलं. म्हणजे आता त्याच्यामध्ये आमची शाळा जशी कम्युनिटी कोलॅबरेशनमध्ये फर्स्ट आली. म्हणजे आमची जी शाळा आहे तर ती कम्युनिटी कोलॅबरेशनमुळे डेव्हलप झाली. ते मग तसंच आम्ही कम्युनिटी कोलॅबरेशनमध्ये आमचा टॉप 10मध्ये नंबर आला. मग त्याच्यानंतर वोटिंगचा क्रायटेरिया होता. तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जे बाकीच्या ज्या 50 ते 10 शाळा होत्या तर त्या म्हणजे 10 शाळा होत्या तर त्याच्यामध्ये म्हणजे आता आमचा कम्युनिटीमध्ये नंबर आला. तर मग त्याच्यामध्ये वोटिंगचा क्रायटेरिया होता. तर त्या ज्या 10 शाळा होत्या तर त्यांचे वोट मिळून आमच्या शाळेत गेले नव्हते. म्हणजे आमची शाळा त्यांचे वोट मिळून त्याच्यापेक्षा जास्त वोट होते म्हणून. किती देशांनी स्पर्धा घेतली? बऱ्याचशा देशांनी. किती? 240. आणि किती शाळांनी भाग घेतला 240 देशातल्या? लाखो. म्हणजे 240 देशामधल्या लाखो शाळांनी भाग घेतला. त्यात आपल्या जिल्हा परिषदच्या किती शाळा होत्या सरकारी? किती पर्सेंट होत्या काय आहे का आयडिया? एकच होती म्हणजे आमची. बाकी सगळ्या खाजगी होत्या. तुम्हाला काही बक्षीस दिलं का त्या संस्थेने? म्हणजे आता 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं? भेटणार आहे. कुठं? म्हणजे आता दुबईला अबुधाबी. हा, अबुधाबी. अजून झाला नाही का समारंभ तो? समारंभ झालाय. मग ते आले का पैसे? हा, अरे वा, छान. आणि ही कितीला आहे? 4थी. तू पण 4थीला आहे. तू पण सांगू शकते असं? हां. मग सकाळी आलेल्या प्रार्थना बोलता का तुम्ही? कुठली प्रार्थना बोलता? म्हणजे आम्हाला म्हणजे एक वारी एक कुठली? प्रार्थना ठरली. सोमवारी कुठली प्रार्थना? सोमवारी ब्रह्मा विष्णू असते. ब्रह्मा. मंगळवारी दया करताना भक्तिका असते. म्हणजे प्रत्येक दिवसाला वेगवेगळी प्रार्थना असते. हा, म्हणजे मग प्रार्थना झाल्यानंतर साफसफाई कोण करतो वर्गाची? प्रार्थनेच्या आधी करतो. कोण करतं? आम्हीच करतो. म्हणजे तुम्ही म्हणजे ग्रुप वाटून दिलेला आहे सगळ्या साफसफाई. हां सगळ्या साफसफाईला एक ग्रुप वाटून दिलेला आहे. वर्गातले ग्रुप? असे mix मुलं आहेत ना, आता अच्छा अच्छा, ग्रुप केले सगळ्या वर्गातले असे ग्रुप केलेत त्यांनी? नाही म्हणजे आता लायब्ररीला काही वेगळी जण आहे. म्हणजे 5वी 6वीचे असे मिक्स असतात. हां हां 5वी 6वीचे मिक्स असतात. एका साफसफाईत आता ह्या साफसफाईत 7वीची एक मुलगी आहे, 3रीची एक मुलगी आहे. तसं असं. म्हणजे प्रत्येक वर्गाची एक असं. म्हणजे ह्या वर्गाला दोघं तिघांचं एका वर्गाला किती मुलं असतात साफ करायला? 2 ते 3 किती वर्ग आहे सगळे? 6. मग 6 म्हणजे 2 म्हणजे 12च मुलं लागतात. त्याचा बाकीचे ग्राउंडला दोघं तिघ जण आहे. हा. परत टॉयलेटला दोघं तिघ जण आहे. टॉयलेट पण मुलं साफ हा, करतात. आणि इथं ते पूर्ण इथलचा हा जो हे आहे पण ते मुलांचे आई वडील काही बोलत नाही? तुम्हाला आवडतं ते करायला? म्हणजे काही जणांना आवडायची गरज नाही. म्हणजे आता घाणच आपण करतो मग बरोबर. दुसऱ्यांनी का साफ करायचं? एकदम बरोबर. सगळं आम्हीच. वा वा वा. म्हणजे तुम्ही प्रार्थनेच्या अगोदर साफसफाई करता. हा,
मग तुम्ही प्रार्थना म्हणता, मग तुम्ही मैदान साफ करता नाही म्हणजे साफसफाईमध्येच महिना आणि नंतर काय टॉयलेट वगैरे ते पण साफ करता. साफसफाईचा वेळ साफ असतो जी तेवढं साफसफाई असेल ती सगळी करता. अच्छा, रोज करता काय सर? रोज असे सगळे काय मी नाही करणार, मला आता असं झालंय असं कोण म्हणतं का विषय? कंपल्सरी आहे असं नाही म्हणजे आता कंपल्सरी किंवा करायला नंबर लागते. असतो काय असं आज तुझा नंबर आज तुझं असं असतं का? नाही म्हणजे आता प्रत्येक ग्रुपला एक एक साफसफाई लावलेली होती. म्हणजे ह्या वर्गाला दोघा तिघांची म्हणजे आता हा वर्ग पूर्ण त्यांनी साफ करायचा. फिक्स करून ठेवले. हा. आणि दर वर्षातून किंवा महिन्यातून साफसफाई चेंज करतात. बरं आता ही चौथीची मुलं सगळं सिलेबस 3 महिन्यातच होतं, पहिली ते चौथीची. तिसरी. बरं आता बाकीची जे असं ऐकलंय आम्ही की बाकीच्या शाळांमध्ये नोंदणी केलेले 5वीचे 6वीचे 7वीचे 8वीचे विद्यार्थी पण शिकायला येतात तिथे. हा. हा मग ते इथेच शिकतात आणि परीक्षा कुठे देतात? परीक्षा तिथं गुरुकुलला असते. हा म्हणजे गुरुकुल त्यांचं जे ओरिजिनल स्कूल आहे जिथे ऍडमिशन घेतात ते शासनाने लिगल म्हटलंय का? म्हणजे इथं ओपन स्कूलिंगने त्याला काय ओपन स्कूलिंग म्हणतात त्याला. बरं बरं. म्हणजे ओपन स्कूलिंगमध्ये सुद्धा तुमच्याकडे येतात लोक विद्यार्थी, त्या शाळेत जात नाही, फक्त ऍडमिशन घेतात. ऍडमिशन तिथं आहे. खरं आता मुलं आमच्या शाळेत ओपन स्कूलिंगने शिकतात. म्हणजे ती पहिली मुलं होती ती चौथीत पण इथंच होती म्हणून मग ती मुलं इथंच शिकतात. तुमच्या शाळेतले कोण कलेक्टर झाले का? व्हायचंय म्हणजे काही जणांचं स्वप्न आहे. स्वप्न आहे. मग कोण काय झालं असेल ना, आता शाळा चालू होऊन किती सर अजून तिथपर्यंत गेलं नाही ऐका ना मी स्टेप बाय स्टेप चाललं. ते वाबळेवाडीचं झालेलं आहे. 2022 मध्ये कंटिन्यू झाली नाही सर. वारे गुंजे 2021 मध्ये 21 मध्ये आले 2021. मुलांना विचारा ना थोडंसं कसला अभ्यास करतात काय करतात. 5वीची कसली रे वाचतोय तू बाळा? हा? स्कॉलरशिपच्या पेपरचा सराव. सराव चालू आहे. सराव म्हणजे तूच करतो का स्वतः का दोघे एकमेकाला जोडून आडलेलं एकमेकाला विचारतात? कधी आहे स्कॉलरशिपची परीक्षा? पुढच्या रविवारी. तू कितीला? चौथीला? 5वीला? स्कॉलरशिप म्हणजे 5वीचे वर्ग आहे तिथे? पहिली ते 5वी आहे का? बालवाडी पण आहे ते? बालवाडी आहे. अच्छा, 5वी पर्यंत आहे काय? बरं बरं. आणि मग आता कधी आहे बोलला परीक्षा? पुढच्या रविवारी. किती बसलेत आपली मुलं? 11. सगळे पास होणार. काय स्कॉलरशिप मध्ये देतं शासन? प्रशस्ती पत्र? काय नाही स्कॉलरशिप मिळते. एक मिनिट. हा काय शासन काय देतं याच्यामध्ये स्कॉलरशिप पास झाल्यावर? म्हणजे मेरिटमध्ये आल्यावरती ट्रॉफी वगैरे. हा ट्रॉफी देतात. अरे वा. सगळे 11च्या 11 मुलांना म्हणजे तुमचे दरवर्षी विद्यार्थी बसतात? म्हणजे ह्या वर्षी बसले. या वर्षी बसले. बरं. 5वीला किती मुलं आहेत मला? आणि तू कुठला आहेस? कोणतं गाव? इथं जी वस्ती आहे तिथलं आहे का? अच्छा. आणि तुम्ही किती पेपर सोडवले आतापर्यंत? 26-27 पेपर सोडवले आतापर्यंत. आतापर्यंत सोडवले त्यांनी आणि अजून 8 दिवस बाकी ते अजून सोडवतील. चला दुसरीकडे. बरेच पुस्तक आहे. चार्जिंग स्टेशन आहे. आता इथे जसं आमच्या विषय मित्रांचे 16 ग्रुप्स आहेत त्याच्यानुसार आम्हाला 16 आणि त्याच आता जेव्हा टॅब लागतो गॅप चार्जिंग आहे. गॅप चार्जिंग. म्हणजे आता मी विषय हार्मोनियम. हा बँड आहे स्टुडिओमध्ये. वेगवेगळी वाद्य आहे. सगळ्यांना वाजवता येतात? नाही दोघं ते फक्त